वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। अपहरण करून खंडणी मागत असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या। सोमवार 23 सप्टेंबर 2024 रोजी योगेश हरी साळुंके राहणार गर्देनगर वडरगे रोड गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांना त्यांच्याच गाडीतून त्यांच्या ओळखीचे ओमकार गायकवाड व सुनीता उर्फ शनया पाटील यांनी हॉटेलला जेवायला जाऊया असे सांगून अंगण हॉटेल गडिंग्लज येथे घेऊन जाऊन ओमकार गायकवाड व सुनीता उर्फ शनया पाटील यांनी बाथरूमला जाऊन येते असे सांगून ते दोघे निघून गेले असता अनोळखी 5 जणांनी योगेश साळुंके यास त्यांच्या 4 चाकी गाडीतून जबरदस्तीने बसवून अपहरण करून कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून त्यांचे गळ्यातील 4 तोळ्याची सोन्याची चेन व बोटातील 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेऊन 20 लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिल्याने योगेश हरी साळुंके यांनी गडिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गडिंग्लज पोलीस ठाणे बुधवार 25 सप्टेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी ओमकार दिनकर गायकवाड राहणार हनुमंतवाडी गडिंग्लज, सुनीता उर्फ शनया प्रकाश पाटील राहणार बाळेघोल तालुका कागल, वीरेंद्र संजय जाधव राहणार राशिंग तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव यांना गडिंग्लज पोलिसांनी 26 सप्टेंबर 2024 रोजी अटक केली आहे, परंतु उर्वरित अनोळखी आरोपी अद्याप फरार होते। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने अनोळखी फरार आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, गजानन गुरव, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी व योगेश गोसावी यांचे पथक नेमले होते। सदर पथक आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की गडिंग्लज येथे अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात प्रवीण मोहिते राहणार राजारामपुरी व लखन माने राहणार उचगाव हे दोघी सहभागी असून ते आज रोजी हायवेवरील उचगाव ब्रिज या ठिकाणी येणार आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर पथकाने आज रोजी सदर ठिकाणी सापळा लावला असता वरील दोन्ही इसम मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे प्रवीण विलास मोहिते वय 29 वर्ष राहणार राजारामपुरी 14वी गल्ली कोल्हापूर, लखन बाळकृष्ण माने वय 35 वर्ष राहणार मंगेश्वर कॉलनी उचगाव तालुका करवीर अशी सांगितली। त्यांची 2 पंचासमक्ष अंगझडती घेऊन त्यांच्या कब्जातून खंडणीतील 4 तोळ्याची सोन्याची चेन व 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी हस्तगत केली आहे। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज विभाग निकेश खाटमोडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, गजानन गुरव, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी यांनी केली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।